नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भेटगुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर आपल्याला जंत झाली तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिले जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे त्यांची जी काही वाढ आहे तर ती योग्य प्रकारे होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यांची वजनाची वाढ त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे होताना पाहायला मिळत नाही. आपल्या या पशूंमध्ये त्यांना पचनासंबंधित आपल्याला समस्या पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये वारंवार जुलाब होण्याच्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपले जर लहान करडा असतील, कोकरा असतील, तर त्यांच्यामध्ये तर या जुलाबाच्या समस्या आपल्याला खूप जास्त वेळा पाहायला मिळतात. यामध्ये पिवळसर जुलाब असतील, पांढरट जुलाब असतील, हे देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कमजोरी आलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. मग मित्रांनो, आपण अशा परिस्थितीमध्ये आपल्या या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे? आणखीन आपल्याला आपल्या या पशूंमध्ये कुठली लक्षणं पाहायला मिळतात? आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल, तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण तो नक्की पहा. धन्यवाद.